राज्यामध्ये महाराष्ट्र दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। विविध जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्तानं ध्वजवंदनाचे सोहळे सध्या संपन्न होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन झालं। कोल्हापूर, नागपूर, हिंगोली, धाराशिव, सातारा आणि रत्नागिरीतही महाराष्ट्र दिनानिमित्तानं ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला। तर महाराष्ट्र दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। तर पंतप्रधानांनी म्हटलंय, महाराष्ट्र दिनानिमित्तानं महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा। सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभलाय। साहित्य, नाट्य, संगीत, त्याचबरोबर चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्यानं भारताच्या प्रगतीमध्ये मोलाचं योगदान दिले। महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि इथल्या महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो, असं त्यांनी म्हटलंय।